जय भीम. जय भीम. आणि मी आज पहिल्यांदाच यांना भेटले आणि पहिल्यांदाच प्रत्यक्ष यांना ऐकलं. खरंच असं वाटत होतं की प्रल्हाद दादा शिंदे म्हणजे प्रल्हाद सर शिंदेच आहेत असं यांच्या आवाजातून असं जाणवत होतं. तर सर्वांना जय भीम. मी आपल्या सर्वांची लाडकी गायिका दीक्षा जाधव. मी आज जात आहे नाशिक या ठिकाणी. आता थोड्याच वेळात मी LTTवरून ट्रेन पकडणार आहे. खरं तर खूप लेट झाला आहे मला. 11:54ची माझी ट्रेन आहे आणि मी 11:30ला निघते. तर भेटूया ट्रेन पकडल्यावर. तर मित्रांनो, मी पोचले आहे स्टेशनवर आणि ही आहे माझी ट्रेन. खूप धावत आले मी आता इथपर्यंत. तर मी आज जाते. अशा तऱ्हेने मी आता सध्या ट्रेनमध्ये पोचले. थोडाच वेळात दादा पण येतील. आम्ही निघू नाशिकसाठी. पोचलेले आहेत आमचे दादा महेश दादा. पळत धावत आत्ताच त्यांनी घाम पुसलेला आहे. आता एकदम रिलॅक्स, मोकळा श्वास. आणि यांचं नाव काय? दादा. आणि आमचे रुपेश दादा मला आल्या हे भेटले. आणि नंतर हे मला ही जागा मिळाली आहे आणि मस्त रिझर्वेशन करून चाललेलो आहोत. तर आता पुढील प्रवास मी तुम्हाला दाखवतच राहील जोपर्यंत आपण नाशिकला पोहोचतोय तोपर्यंत. हो, संध्याकाळी शोला पण या. संध्याकाळी स्वतःच्या पैशाने शो बघायला. लोकेशन ही स्टेशनच्या अगदी जवळ आहे. तर तुम्ही स्वखर्चाने येऊ शकता. मित्रांनो, आम्ही निघालो आहोत नाशिकला जायला. बोललो कुल्फी खायची मजाच वेगळी. खायला या कुल्फी. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत कसाऱ्याला आणि लय वैताग आला या ट्रेनमध्ये आम्हाला. खरंच बाहेर आल्यावर जरा लय खरंच मोकळा श्वास आणि मोकळी हवा. कसाऱ्याला पसारा बोलावलाय. आता खरंच बरं वाटतं. श्वास घेऊन आतमध्ये जाणार आहोत गुदमरण्यासाठी. ताई पण बाहेर आलेले आहेत वैतागून. श्वास रोखला होता त्यांनी. श्वास घ्यायला बाहेर आले. छान येत होता ना स्मेल. खूप मस्त. तुमच्या हास्यावरून कळतंय. एक बात जरूर कहना चाहूंगा इस सफर के बारे में कि अगर सफर का मजा लेना हो तो साथ में सामान कम रखिए. अगर सफर का मजा लेना हो तो साथ में सामान कम रखिए और जिंदगी का मजा लेना हो तो दिल में अरमान कम रखिए. वाह वाह वाह, क्या बात. लय वैताग आलाय. अजून किती तास? अजून 2.5 तासांचा प्रवास आहे आमचा. आणि असंच आता थांबत गरमीत जाणार आहोत आम्ही सगळे. एक ताई खरंच वैताग आलाय मला. करवंद खायचे? जांभळं नाही का? तर आम्हाला मिळाली आहे काळी मैना. कितीला आहे? कशी चांगले आहेत का जांभळं? अहो बोला की. गोड आहे ना? ओ मावशी, गोड आहे ना? गोड नाही का? जास्त आहेत. एक घेतलाय. आंबट येते. घेऊया. हा घ्यायचं. तर मित्रांनो, माझी खूप दिवसापासून इच्छा होती जांभूळ खायची. आज मला भेटलेला आहे जांभूळ आणि तो पण आंबट. मित्रांनो, हे बघा जांभूळ घेतले आम्ही. जांभूळ आणि हे करवंद आणि हा करवंद पण घेतलेले आहेत आम्ही. अशाच प्रकारे आमचा ब्रेक झालेला आहे आणि आम्ही आता आम्ही परत गरमीच्या तडाख्यात परत चालू झाली. तर अशा प्रकारे आम्ही नाशिकला पोहोचलो आहोत.
फायनली आम्ही अशा प्रकारे नाशिकला पोहोचलो आहोत. नाशिक स्टेशनला आता जस्ट आम्ही ह्या युपीच्या गाडीतून उतरलो आहोत. या युपीच्या गाडीतून वैताग आलाय. खरकाटी गाडी. तर आता आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहोत जेवायला. आताच एक खूप छान जोक झाला मित्रांनो. लोकांनी बघितलं तर परत तुझ्यावरती येईल. इकडे ना ही समोर दिसतंय का तुम्हाला चक्की ही बरं चक्की आटा चक्की. आणि ना त्याचा वरचा भाग ना बेसिन सारखा आहे. तर एक जण आला आणि आमच्याच ग्रुपमधला आहे. आमच्यातले आले आणि त्यात थुकले. त्यांना बिचाऱ्यांना माहिती नव्हतं. त्यांना वाटलं की बेसिंगच. हे कार्ड आहे आम्हाला आता मिळाले. हे कार्ड तुम्ही नाशिकला याल तर ह्या रेस्टॉरंटला नक्कीच विजिट करा. आणि प्रकारे मसाले पापड आलेला आहे. वा 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 वा. ह्याच्यात नाही जेवण आलेलं आहे मित्रांनो. जेवण तर आता जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही येतो आम्ही जातोय लोकेशनवर. भेटूया. जयभीम काय होतं ते जयभीमची पोरं छोटा फुटाचं करतात. हां जयभीमची पोरं सुटा फुटात फिरतात. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझा मेकअप झालेला आहे आणि आता वेळ येते की आपला ड्रेस घालायची. मिनटं निघत का नाही हा पॅन्ट कुठं आहे. तर खूप मोठा असा मूर्खपणा केलेला आहे मी या ना ड्रेसची पॅन्ट विसरले घरी. आज ह्या सोन्याच्या ड्रेसची पॅन्ट विसरली. तर मित्रांनो अशाच प्रकारे मी तयार झालेली आहे आणि तुम्ही माझा आउटफिट बघू शकता. आणि माझ्यासोबत आहेत महेश दादा. आता आम्ही लोकेशनवर जात आहोत कार्यक्रमाच्या आणि तिकडेच एक मोठं सरप्राईज माझ्यासाठीही आणि तुमच्यासाठीही आहे. जाऊया आता आपण लोकेशनवर. तर मित्रांनो आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहोत. तुम्ही लोकेशन पाहू शकता. आपला स्टेज तिकडे तयार झालेला आहे. भव्य बुद्ध आणि भीमेलिकांचा कार्यक्रम या ठिकाणी नमस्कार. आज नाशिक येथे हनुमानजी फेटेवाले आमच्या दिदीला खूप छान असा फेटा बांधणार आहेत. जरा नमुना घ्या, पहा तुम्ही. होऊन जाऊ दादा. अंगाशी एकदम भीमाची वाघीण दिसली पाहिजे बघा. हां वा वा वाघीण कुरकुरायला लागली बरं का अंगाची. आणि अशा प्रकारे फेट्याचा तुरा कोवलेला आहे आणि आमची भीमाची वाघीण अर्थात दीक्षा त्या पेट्यानं अधिकच बहार दिसू लागली आहे. क्या बात आहे. वा 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 जय. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा फेटा बांधलाय. या अगोदर मी फक्त ऑरेंज कलरचा फेटा बांधला होता आणि आज पहिल्यांदाच निळ्या कलरचा फेटा बांधलाय. आणि आज आमचा कार्यक्रम नाशिक गंगापूर गाव या ठिकाणी होत आहे. गंगापूर गाव राजवाडा या ठिकाणी. खरंच खूप भारी वाटतंय हा फेटा घालून. आणि अशा प्रकारे आमच्या सर्वांनी निळे फेटे घातलेले आहेत सर्वांनी आणि खूप भारी सगळ्यांनीच. आणि
तर मित्रांनो, आपण भेटत आहोत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक चंद्रकांत दादा शिंदे यांना. तुम्ही बघू शकता, हे आपल्या सोबतच आहेत आता. जय भीम. आणि मी आज पहिल्यांदाच यांना भेटले आणि पहिल्यांदाच प्रत्यक्ष यांना ऐकलं. खरंच असं वाटत होतं की प्रल्हाद दादा शिंदे म्हणजे प्रल्हाद सर शिंदेच आहेत असं यांच्या आवाजातून असं जाणवत होतं. खरंच खूप भारी. तुमच्यासोबत पहिल्यांदाच मी काम केलं आणि तुमचे असेच आशीर्वाद माझ्यासुद्धा पाठी राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने मीही चांगलं थोडंफार गात राहील. धन्यवाद. बघा चॅनलला. बघा.